हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15. दुकानातली कामं पण आवरून आलेलो आहोत आणि आमच्याकडे दिवसभर आज लाईट नव्हती, त्यामुळे दुकान पण दिवसभर बंद होतं. 8:30 वाजेपर्यंत वाट बघितली, 5:30 नंतर जाऊन, तरी पण लाईट नाही आली. त्यामुळे घरी आलो. आमचा कल्पेश दमून आलेला आहे आणि झोपलेला आहे. इथं पायाचं चालू आहे काहीतरी. आणि आता मी बनवणार आहे आळूवड्या. त्यासाठी मी बेसन कालवून घेतलेला आहे. इथं इडलीचा ट्रे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वाफवणार आहे. आणि हे गावाकडनं आणलेली आळूची पानं आहेत. तर चला बघूया कशा प्रकारे बनवायची आहेत. तर ही मी पातेल्यावरती प्लेट घेतलेली आहे आळूवड्या बनवण्यासाठी. आणि हे बघा पानं वगैरे घेतलेली आहेत आणि पानं पण बघा किती मोठी मोठी आहेत. ते गावाकडनं आणलेले आहेत. तर आता अशा प्रकारे बनवायचे आहेत आपल्याला. आमच्याकडे प्रत्येक हप्त्याला आळूवड्या असतात. गावाला कोणी पण गेल्यानंतर पाने घेऊन येतात. सगळीकडे पीठ लावून घेणार आहे मी. आळूवड्या खूप आवडतात आम्हाला. आणि आळूवड्या म्हणजे आम्हाला पावसाळ्यातच खायला भेटतात. अशा प्रकारे एक पान ठेवलेलं आहे. आता त्यावरती मी दुसरं पान ठेवणार आहे. सगळीकडे पानांना पीठ लावून घेणार आहे मी. आता त्यानंतर आता आपण 2 पानांना लावून झालेलं आहे. आता तिसरं पान ठेवायचं आहे. याला पण लावायचं आहे. आता रात्री मी वाफवून ठेवणार आहे आणि सकाळी आळूवड्या बनवणार आहे त्याच्या. कारण का त्याला थंड व्हायला वगैरे वेळ लागतो. आणि कधी संध्याकाळी खायचे असल्या तर आज सकाळीच बनवून ठेवते. कोणाला आळूवडे आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 3 पानं झाली. आता ठेवूया 4थं पान. चार पानं झालेली आहेत. आता परत आपण एक 5वं पान ठेवूया. आता 5 पानं ठेवून झालेली आहे. एक साईड आता मी अशी फोल्ड करणार आहे. बाकीची घरामध्ये कामं आहेत मला, तोपर्यंत हे वाफवून होती. त्याला वाफायला वेळ लागतो, त्यासाठी बनवून वाफतात तोपर्यंत दुसरी कामं आवरली जातात. आता इकडची पण साईड आपण फोल्ड करून घेऊया. आणि बघा इकडनं अशा प्रकारे वणकं बनवणार आहे मी. याला आमच्याकडे पातवड बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा अशा प्रकारे आपलं हे बनवून झालेलं आहे. आता
मी अशा प्रकारे सर्व बनवून घेते आणि आता याच्यामध्ये या पात्रामध्ये आपण ठेवूया. तर अशा प्रकारे आपले बनवून झालेले आहेत. 3 मोठे बनवलेले आहेत ना, एक छोटा आहे. पीठ पण संपलेले आहेत आणि पानं पण संपलेले आहेत. तर आता याला मी वाफवून घेते. तर चला बाय. कोणाकोणाला आळूवडे आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा.